अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गमध्ये मासेमारी बंद करण्यात आली आहे। 1 जूनपासून प्रामुख्याने समुद्रातील मासेमारी बंद करण्यात येते। मात्र समुद्रातील वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारी ठप्प झाली असून व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। हंगाम समाप्तीला एक 10 ते 12 दिवस राहिले असताना 10-12 दिवसात जर चांगली व्यवस्थित मच्छीमारी झाली असती तर जे त्यांचा खलाशी वर्ग असतील किंवा इतर बोटींच्या मेंटेनन्सची कामं असतील ते त्या पैशातनं करता येऊ शकली असती। तर हे आज वादळामुळे त्यांचं एक आर्थिक नुकसान झालेलंच आहे। त्याच्यानंतर हे आता एक धंदा बंद झाल्यामुळे खच्चीकरण झालेलं आहे, त्यातनं मच्छीमारांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। शेवटच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होतो ना, तो आता आमचा होणार नाही। त्यामुळे त्या कर्नाटकात जे काही समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्याचा इथे ते आम्हाला झळ पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान भरपूर प्रमाणात होईल। 2-3 लाखाचं 5 लाखापर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकतं, म्हणजे नेट आपल्याला ते मिळू शकतात। ते आता हे लोकांनी गमावले आहे, तेच निर्णायक जे आहेत ते खलाशी सोडण्यासाठी उपयोगी पडतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।